सलाम, नमस्ते, वणक्कम. मी आहे डॉक्टर दीप्ती वाघमारे. आज आपल्यासोबत आहे अमलताजची टीम आणि माझ्या सगळ्या ऑडियन्सला पुन्हा एकदा माझं अभिवादन. आपल्या चित्रपटाचे सर्वेसर्वा आपले डिरेक्टर सर सुहास देसले सर, त्यांचं आपण स्वागत करूया. प्लीज कमेंट्समध्ये आम्हाला खूप सारा छान प्रतिसाद द्या. राहुल सर, तुमच्यासाठी खूप खूप धन्यवाद आमच्या कार्यक्रमामध्ये आल्याबद्दल. आणि एक नवीन चेहरा, गोड चेहरा, ज्याला तुम्ही लवकरच बघणार आहात अमलताजच्या स्क्रीनिंगमध्ये, पल्लवी परांजपे. सो सगळ्यात पहिला प्रश्न सर, सुहास सरांना. एक मी चित्रपट ऑलरेडी पहिल्याच दिवशी पाहिला आणि मला असं कळालं की बीचच्या शेजारी बसून कॉफी पिण्यात किंवा तुमचं आवडतं कोणतं इंटरेस्टिंग मूवी पिण्यात जी मजा आहे ती या मूवीमध्ये आहे. आपल्याकडे रोमॅन्सला खूप लार्जर दॅन लाईफ असं बघितलं जातं, पण हा रोमॅन्स किंवा ही लव्ह स्टोरी असं वाटतं ये मुझे भी चाहिए. सो दॅट इज समथिंग आपलीशी वाटणारी अशी लव्ह स्टोरी. ही कल्पना तुम्हाला कुठून सुचली किंवा व्हॉट वॉज दॅट इन्स्पिरेशन बिहाइंड दिस ब्युटिफुल स्टोरी? सो ही खरं तर राहुलची आयडिया होती. इनिशियली आम्ही एक ऑडिओ ब्लॉग करायचो, पण त्याचं एक छान कॅल्क्युलेशन म्हणून आम्ही एक सिनेमा करायचा ठरवला. आणि ती स्टोरी साधी सरळ छान, पण म्युझिकच्या अराउंड असावी आणि लव्ह स्टोरी असावी. वॉज द जर्क. आणि त्यावरती आम्ही अमलताजच्या ट्रेलरमध्ये सरांनी डिस्क्रिप्शनमध्ये, म्हणजे मी आधी सगळे क्रेडिट्स बघत होते कोणी काय काय काम केलं आपण शोधूया, पण सरांनी एकच लाईन लिहिली आहे की म्युझिक इज द हार्ट ऑफ दिस मूवी, बट इट इज नॉट जस्ट म्युझिकल. दॅट सेज इट ऑल, की फक्त संगीत प्रेमींसाठी नाही तर चित्रपट प्रेमींसाठी, प्रेमाला प्रेम करणाऱ्या सगळ्या लोकांसाठी ही फिल्म आहे. सो माय नेक्स्ट क्वेश्चन इज फॉर यू राहुल सर. आम्ही तुम्हाला खूप वेगवेगळ्या झोन्समध्ये पाहिले. क्लासिकल पासून आम्ही आता वसंतरावमध्ये फ्रेम चेंज होताना पाहिली आणि ऑफकोर्स आम्हाला खूप आवडली ती. आता रोमॅन्टिक हिरो सादर करताना काय प्रिपरेशन केलं? खूप प्रिपरेशन केलं मी खूप वर्कशॉप्स केले एकत्र, पल्लवी, मी आणि सुहास बरोबर. आणि प्रत्येक सीन जो काय होता ते डायलॉग्स मला आधीच मिळाले होते. सो त्याच्या बरोबरीने काही काही साऊंड ट्रॅक्स पण मला त्यांनी दिले होते, जस्ट टू इमोट ऑन दे. सो याच्याकरता खूप जास्ती मेहनत घेतली. आणि मला असं वाटतं की ती फिल्ममध्ये जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की फिल्म बघताना तुम्हाला असं वाटेल की तुमच्या समोर ही गोष्ट घडते आणि कुणीच ॲक्टिंग करत नाही असं तुम्हाला वाटेल. सो ते जे सगळं आहे त्याच्या मागचं प्रिपरेशन आहे, त्याच्या मागचं सगळं हार्डवर्क आहे, ते सगळं सुहासपणे झालेलं आहे. सो आय थिंक इन द एंटायर क्रेडिट गोज टू हिम. आता तुम्ही बघणार आहात म्हणून म्हटलं, बघितल्यावर तुम्हाला कळेल की इतकी हळूवार एखादी गोष्ट उलगडत जाते आणि ती उलगडल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने ती स्पर्शून जाते आणि तुम्हाला फिल्म संपल्यानंतर एक 15 मिनिटांनी रिअलाइज होतं की काय बघितलं. सो आय थिंक हे त्याला आधीपासून माहिती होतं की ह्या असा मला परिणाम साधायचा आहे. सो म्हणून मी, आणि मला असं वाटत होतं की याचं थोडंसं ॲक्टिंग करावं की काय. पण ही वॉज व्हेरी शुअर अबाउट वॉट ही वॉन्टेड. ही वॉज व्हेरी शुअर अबाउट द इमोशनल ग्राफ अँड दॅट्स वॉट, म्हणजे ते तसंच्या तसं तो रिझल्ट आलेला आहे. सो हॉलिवूडमध्ये मागे ट्रेंड, म्हणजे कदाचित जुना ट्रेंड असावा, बट आय गॉट टू रीड अबाउट इट की ऍक्टर्स मूवी करतात पण त्यांना माहिती नाहीये की हा चित्रपट चालू आहे. मला कुठेतरी काही सेकंदांमध्ये, काही सीन्समध्ये असंच वाटत होतं हे ऍक्च्युअलमध्ये घडतंय. म्हणजे तुमच्या घरचे, मी आता जास्त स्पॉइलर्स देणार नाही, पण बहिणीचा रोल केलेला जेव्हा दीप्ती माटेराम आणि ती लोरी जी आहे, ते म्हणजे अक्षरशः असं वाटत होतं ओके दिस इज ऍक्च्युअली हॅपनिंग लाईव्ह अराउंड मी. सो नाव आय विल कम टू पल्लवी मॅम. तुम्हाला सगळ्यांना आता लक्षात यायला हवं की रुपाली रेस्टॉरंटचं किती महत्व आहे, कारण एका सुंदरशा सायकोलॉजिस्टला कॉफी पिता पिता ह्या मूवीची रोल मिळाला आणि हर लाईफ कम्प्लिटली चेंज. सो हाऊ डज इट फील? कसं वाटतंय? सॉरी अजून ते सेटल नाही झालं कारण असं मित्र एकत्र येऊन काहीतरी आपण करतो आणि त्याला एवढी मनापासून जेव्हा दाद मिळते, पॉझिटिव्हिटी मिळते, तेव्हा ते वेगळंच फिलिंग आहे. आता सगळेच आम्ही ते रिसीव्ह करतोय. खूप गोड रिॲक्शन मिळतात. कुठेतरी सायकोलॉजिस्ट या प्रोफेशनचा ह्या रोलमध्ये फायदा झाला का? त्याच्या डिरेक्शनचा फायदा झाला. मी खूप काढली त्याच्याशी की असं कसं अजून मला रडायचं आहे या सीनमध्ये, पण तू म्हटलं नाही हे बघ, हे अॅनिमे बघ, ही फिल्म बघ, कुठेही तिथे एक्स्ट्रा केलं नाही. सो ही वॉज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट दॅट. आणि मग मला आता जाणवतंय की किती महत्त्वाचं होतं. येस, लवली. आणि आम्हाला एक सुंदरसा गोड, खूप क्यूट असा चेहरा बघायला मिळाला आणि डेफिनेटली वी हॅव लव्ड द वे यू हॅव ऍक्टेड.
सरांनी एका इंटरव्ह्यू मध्ये म्हणलंय की अमलताज एक महिनाभरासाठी बहरतो, बट आई एम वेरी श्योर दॅट अमलताज मूवी के किस्से बहुत सालों तक हम सुनेंगे. सो थँक्यू सो मच. मला तुमच्या सगळ्यांकडनं एक वाक्य किंवा 2-3 शब्दात हाऊ विल यू टेल आवर ऑडियन्स की काय या चित्रपटाने तुम्हाला दिलंय. सो मी माझ्याने म्हणेन की एक अशी मेमरी दिली आहे या मूवीने मला की ओके लव्ह कॅन बी ट्रू अँड इनोसेंट इज वेल. मी माझ्या एका छोट्याशा रिव्ह्यू मध्ये लिहिले की सिच्युएशनशिपच्या जमान्यामध्ये नात्यांचं महत्त्व सांगणारा चित्रपट आहे हा. सो व्हॉट वुड यू लाईक टू से? I feel कि this film teaches you to be content with life and celebrate what is important. सर सुहास सर. For me, it's result of good friendships. If you work with friends, something awesome always happens. पल्लवी मॅम. मी या प्रोसेसमध्ये ट्रस्ट करायला शिकली. मला ते अवघड जायचं, आता मला करता आणि मला हे म्हणायचं आहे की एस्पेशली विमेन करता हा रोल काही न म्हणता खूप स्ट्रॉंग काहीतरी मेसेज देऊन जातो. कॅरेक्टर म्हणून पण खूप स्ट्रॉंग क्या बात आहे. मराठी प्रेक्षकांमध्ये नेहमी असं असतं की गुणी कलाकार, पण आता तुम्ही आमचे लाडके अभिनेते झालेले आहात. सो थँक्यू फॉर क्रिएटिंग. आय वुड से येस फॉर मी इट्स अ मास्टरपीस. आणि आपण किती गोड खाल्लं ना तर ते कमी असतं. सो कॅन वी सी दॅट अमलताज 2 कुठेतरी आहे का मेकिंग मध्ये? बिकॉज मला एंडमध्ये असं वाटलं की अरे ह्याचं पुढे काहीतरी होऊ शकतं. तुम्ही खूप चांगल्या कलाकृतीच्या पाठीमागे उभे राहिलेला आहात. असंच चांगल्या कलाकृतीच्या पाठीमागे उभे राहा, कारण तुमच्याशिवाय हा सगळा प्रपंच याला काही अर्थ नाही आणि तुमच्यामुळे याला एक अर्थ प्राप्त होतो. त्यामुळे असंच प्रेम ठेवा. सतृषाच्या 2 ओळी प्लीज आमच्या सगळ्यांना. जऱ्या मुखावरी रमली फुली कुंतले, चेहऱ्यावरी तुझ्या फुलले जणू चांदणे, रात्र ही खरी प्रिये की स्वप्न हे देखणे, लाजऱ्या मुखावरी रमली खुली कुंतले. Couldn't have been a beautiful end to this conversation.